हैदराबादच्या निजामाने लपवून ठेवलं नव्हतं. तो म्हणत होता की मला हे इस्लामी राज्य करायचं आहे. पुढे पुढे जेव्हा द्विराष्ट्राची संकल्पना आली तेव्हा तो म्हणायला लागला की मला पाकिस्तानपेक्षाही कडवं असं इस्लामी राज्य बनवायचं. तेव्हा कासिम रझवीनी आज जिथे MIMचं ऑफिस आहे दारुल सलेम मध्ये, म्हणजे सुलतान बाजारच्या जवळ, तिथे भर चौकामध्ये त्याचे हात कलम केलेले होते. त्याला मारलं, त्याच्या देहाची विटंबना करून संपूर्ण हैदराबाद मध्ये फिरवलेलं. घरात गणपती बसवायचे आहेत, घरात गौरी करायच्या आहेत, तुमच्या घरात लग्न करायचंय, तुमच्या घरात मुंज करायचे, डोहाळ जेवण करायचं, बारसं करायचं. जिथे जिथे देवाचा संबंध आहे आणि धर्माचा संबंध आहे, हिंदुत्व म्हणून जे होतं त्याचा जिथे संबंध येईल तुम्हाला रितसर अर्ज करावा लागायचा, पूजा अर्चा करायची. पहिला दहशतवादी म्हणून ज्याला मी म्हणतो असा नथुराम गोडसे हा पहिल्या तुकडीचा, हिंदू महासभेच्या ज्या पहिल्या तुकडीने औरंगाबाद मध्ये सत्याग्रह केला त्याच्यामध्ये नथुराम गोडसेचा अग्रभागी होता. अनेक वेळा मराठवाडा प्रदेशाला मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं मिळालंय. जवळपास 35 वर्ष मराठवाड्याच्या लोकांनी, विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, निलंगेकर असतील, अशा सगळ्यांनी त्याच्यावरती राज्य केलेलं आहे. पण मराठवाड्याच्या विकासाचे मूलभूत प्रश्न काही सुटताना दिसत नाही. विदर्भातली लोक जसं म्हणतात स्वतंत्र राज्य करावं, तसं आजपर्यंत म्हणत आलेली नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या निष्ठा स्वामीजी आणि गोविंदांच्या विषयीच्या ज्या पक्क्या होत्या त्या आजपर्यंत तशाच इंटॅक्ट राहिल्या. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि यालाच आपण हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून देखील ओळखतो. जुलमी निजामी जी राजवट होती ती संपून भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मराठवाड्याचा सहभाग झाला होता. तोही तब्बल भारताच्या स्वातंत्र्याच्या 13 महिन्याच्या नंतर. पण हा जो संग्राम होता तो जनतेला खूप मोठ्या प्रमाणात लढा देऊन जिंकावा लागला होता आणि त्याच संग्रामाबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. निशिकांत भालेराव सरांशी चर्चा करण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे वडील अनंत भालेराव हे सुद्धा या मुक्ती संग्रामातले एक स्वातंत्र्य सेनानी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा विषय समजून घेणं आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सर, मी जसा उल्लेख केला की आपल्याला स्वतःला घरूनच मुक्ती संग्रामाचा एक वारसा लाभलेला आहे. आपण त्यापासूनच या मुक्ती संग्रामाच्या चर्चेची सुरुवात करूया. त्याबद्दल थोडंसं आधी सांगा की तुम्हाला तुमच्या वडिलांकडून या मुक्ती संग्रामातले काही किस्से किंवा काही घटना कळायला असाव्यात, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. नमस्कार सर्वांना. पहिल्यांदा हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे वडील हे दैनिक मराठवाडाचे जवळपास 30 वर्ष संपादक होते. 1968 मध्ये हे साप्ताहिकाचं दैनिकात रूपांतर झालं होतं आणि त्याच्यापूर्वी हे मराठवाडा नावाचं नियतकालिक हैदराबाद, औरंगाबाद, पुणे इथून वेगवेगळ्या 6 नावांनी निघत होतं. त्याचं कारण असं होतं की जेव्हा अंक प्रसिद्ध व्हायचा त्यावेळेस त्याच्यावर बंदी यायची आणि हे नियतकालिक हे अक्रू वाघमारे या दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचं होतं. त्यांची त्याच्यावरती मालकी होती. पुढे त्याचा ट्रस्ट झाला 1968 ला आणि मराठवाडा ट्रस्ट नावाने तो पहिलं महाराष्ट्रातलं ट्रस्टच्या तर्फे चालवलं जाणारं दैनिक होतं. आणि पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्ती संग्रामातले जे दुसरे ज्येष्ठ नेते होते हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष होते. संपादक असताना माझ्या वडिलांच्या 2 भूमिका होत्या. एक तर ज्या कारणांसाठी म्हणून त्यांनी ते साप्ताहिक, नियतकालिक आणि दैनिक सुरू केलं ते म्हणजे मराठवाड्याच्या त्यावेळेसच्या 5 जिल्ह्यांची भूमिका महाराष्ट्राच्या कानावर घालणे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या कानावर घालणे याच्यासाठी त्यांनी हे नियतकालिक तेव्हा काढलं होतं. आधी निजामाच्या विरुद्धची लढाई त्यांना महत्वाची होती. निजाम संस्थान खालसा झाल्यानंतर आपण स्वेच्छेने मराठी भाषक असल्यामुळे महाराष्ट्रात सामील होतोय आणि महाराष्ट्राकडनं आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी हे नियतकालिक शेवटपर्यंत दैनिकात रूपांतर झालं आणि
शेवटपर्यंत त्यांची लढाई चालू होती. माझे वडील हे विचारांनी समाजवादी विचारांचे होते. हैदराबाद मुक्ती संग्रामामधले जे ज्येष्ठ नेतृत्व होतं स्वामी रामानंद तीर्थ यांचं, हे पण विचारांनी पुरोगामी डावे आणि समाजवादी विचारांचे होते. आणि गोविंदभाई श्रॉफ हे जे दुसरे ज्येष्ठ नेते होते, हे पण मार्क्सवादी विचारांचे होते. संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक जर का पाहिले हैदराबाद मुक्ती संग्रामातले, तर यांच्यावरती समाजवादी आणि डाव्या विचारांचा खूप पगडा होता. आता माझे वडील जेव्हा शेवटच्या काळात, दुर्दैव असं झाले की माझ्या वडिलांना जेव्हा एका अजोड व्याधीने ग्रस्त झाले ते, त्यावेळेस गोविंदभाई श्रॉफ यांनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली की आपल्या या मुक्ती संग्रामाचा इतिहासच कोणी लिहिलेला नाहीये. आणि मग माझ्या वडिलांच्या वरती ती जबाबदारी येऊन पडली आणि त्यांनी एक 450 पानाचा ग्रंथ हैदराबादचा मुक्ती संग्राम आणि मराठवाडा या नावाने प्रसिद्ध झाला, जो मौज या वितरकांच्याकडनं वितरित होतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्या आता 2-3 आवृत्त्या निघाल्यात. त्यातली अडचण माझ्या वडिलांची पण अशी होती की त्यांच्यावरती जो गांधीजींचा आणि समाजवादाचा पगडा होता आणि विशेषतः स्वामीजींचा आणि गोविंदभाईंचा, त्याच्यावरती ते असं म्हणायचे की आपण असं काय मोठं काम केलं आहे की जे पुन्हा जनतेला ओरडून सांगावं आणि लिहून काढावं, आणि आता ते ऐकणार तरी कोण आहे आपलं, असं त्यांची त्याच्या मागची भूमिका होती. पण त्यांनी शेवटच्या त्यांच्या मृत्यूपूर्वी 2 वर्ष आधी झपाटून काम केलं. अनेक आर्काइव्ह मधले डॉक्युमेंट्स मिळवले आणि मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून हा इतिहास लिहिलेला आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की हैदराबाद संस्थान हे 82,000 चौरस मैलाचं एकूण संस्थान होतं. म्हणजे जवळपास फ्रान्सच्या एवढी त्याची साधारणतः त्याचं क्षेत्रफळ आपण म्हणू शकतो. त्यातले 32,000 चौरस मैल म्हणजे 5 जिल्हे हे मराठवाड्याचे होते, 5 कर्नाटकचे जिल्हे होते आणि 8 तेलंगणातले जिल्हे होते. म्हणजे तेलुगू, कानडी, मराठी अशा 3 भाषा इथे या संस्थानामध्ये होत्या. आणि हैदराबादचा जो निजाम आहे त्याला मीर उस्मान अली खान या नावाने ओळखला जातो. तो 7वा निजाम होता. त्याच्या आधी 6 निजाम जे होते ते हैदराबाद संस्थानावर जवळपास 200 वर्ष राज्य करत होते. 1911 मध्ये 7वा निजाम गादीवर आला आणि या निजामांचं वैशिष्ट्य असं होतं की हे कधीही एकमेकाच्या विरुद्ध लढाई करून सत्तेवर आले नाही, तर एकमेकाला धोका देऊन संधी साधूनच ते सत्तेवर आलेले होते. तर हा जो 7वा मीर उस्मान अली खान निजाम आला, हा त्या सर्व निजामामधला अत्यंत पाताळयंत्री असा होता आणि खूप राजकारणी होता. आणि त्याला आपलं महत्व काय आहे असू शकतं हे माहित होतं, कारण तेव्हा संपूर्ण देशात लोकमान्य टिळक हे राजकारणामध्ये खूप सक्रिय होता, त्यांचा पगडा होता आणि गांधीजींचं आगमन झालेलं होतं त्या काळामध्ये. आणि गांधीजींची चळवळ लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल, नेहरू यांची सुरू झालेली असताना निजाम हा सत्तेवर आलेला होता. आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, एक तर तुम्हाला मराठवाडा हा त्याचा आर्थिक, सामाजिक, गणित माहिती की अत्यंत मागासलेला, सर्व दृष्टीने त्याच्यामधले त्याच्या कोणत्याही वित्तीय सोयी नाही, स्वतःच्या पायावर उभा राहू न शकणारा असा हा प्रदेश होता. आणि इथे इतक्या कमालीच्या अंधश्रद्धा होत्या, जातीय होता, धार्मिक विद्वेष होता. याच्यामध्ये साधारणतः हैदराबाद संस्थानाची जी 1,60,00,000 अशी लोकसंख्या होती, त्यातली 88% ही हिंदू लोकसंख्या होती. या हिंदू लोकसंख्येमध्ये कानडी, तेलुगू आणि मराठी भाषक पण त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आता 12% मुसलमानांची लोकसंख्या या संस्थानामध्ये होती आणि हे 12% बाकीच्या 88% राज्य करतील असं निजामाने वारंवार सांगितलेलं होतं. त्याचं एक तत्व होतं, अनल मलिक या नावाने ते प्रसिद्ध होतं. म्हणजे आम्ही शासक आहोत
आणि तुम्ही प्रजा आहात आणि तुमच्यावर अधिराज्य गाजवण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे, हा त्या सिद्धांताचा एक भाग होता. आणि हा निजाम जो होता त्याच्यामध्ये म्हणजे मी माझ्या वडिलांपासून सुरुवात केली आणि आता एकदम थेट तिकडे जात आहे. त्याचं कारण असं की हैदराबादचा निजाम हा, याला जेव्हा समजलं की महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक आणि सगळ्या देशव्यापी आपली जी चळवळ होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी, ती आज न उद्या हैदराबादमध्ये येणार आणि त्याची आपल्याला तयारी करणं गरजेचं, हे त्यांनी साधारणतः 1920 मध्ये म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतरच त्याच्या लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी बांधणी केली होती. आता एकूण 698 देशामध्ये संस्थानं होते आणि सगळे संस्थानं आपण असं बघतो की 1947 ला आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्या संस्थान मर्ज झाले, आपल्यामध्ये विलीन झाले. 2 संस्थानांचा मुद्दा होता. त्यातला हैदराबादच्या निजामाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही भारतामध्ये येणार नाहीत, आम्हाला सामील होणार नाहीत, आमचं स्वतंत्र अस्तित्व राहणार. आता हा तो जेव्हा म्हणायला लागला साधारणतः 1930 मध्ये निजामाने पहिली घोषणा केली होती की आम्ही स्वतंत्र आमचं अस्तित्व ठेवू. आता यामधला धोका देशातल्या तेव्हाच्या नेतृत्वाला लक्षात आलेला होता की हैदराबादचं जे भौगोलिक असं स्थान आहे ते उदरस्थानी म्हणजे हृदयाच्या थोडस खाली असं त्याचं स्थान आहे. म्हणजे हैदराबादच्या निजामाने लपवून ठेवलं नव्हतं. तो म्हणत होता की मला हे इस्लामी राज्य करायचं आहे. पुढे पुढे जेव्हा द्विराष्ट्राची संकल्पना आली तेव्हा तो म्हणायला लागला की मला पाकिस्तानपेक्षाही कडवं असं इस्लामी राज्य बनवायचंय. आणि त्यांनी त्याचा अजेंडा सेट केल्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे त्याचा एक राजकीय पक्ष निर्माण केला, ज्याला मजलिस-ए इत्तेहादुल मुसलमीन किंवा आत्ताच्या परिभाषेमध्ये त्याला MIM या नावाने ओळखलं जातं. आणि त्याचे आत्ताचे अध्यक्ष जे आहेत ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी आहेत, खासदार आहेत. आता या MIM पक्षाची जी मजलिस, ज्याला आमच्या मराठवाडा भागामध्ये मजलिस याच नावाने आजही ओळखलं जातं, या मजलिसच्या पाठोपाठ निजामाने काय केलं असेल तर एक स्वतंत्र क्वासी मिलिटरी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लष्कराच्या समान अशी एक सैन्य दल उभं केलं आणि त्याला नाव दिलं रझाकार या. आणि या रझाकारांचा मुख्य लातूरचा एक वकील होता कासिम रझवी नावाचा, त्याची त्यांनी नेमणूक केलेली होती. म्हणजे एका बाजूला पाताळयंत्री निजाम, दुसऱ्या बाजूला त्याचं जातीय आणि धर्मांध अजेंडा चालवणारा राजकीय पक्ष मजलिस, आणि तिसऱ्या बाजूला याची अंमलबजावणी नीट व्हावी, लोकांवर दहशत माजवली जावी, 88% हिंदूंवरती अशी माजवली जावी म्हणून काढलेली रझाकार नावाची संघटना. दिसायला 3 गोष्टी होत्या पण त्याच्यामधला चेहरा एकच होता, तो म्हणजे हैदराबादचा मीर उस्मान अली खान. तर तुम्ही 2-3 गोष्टींचा उल्लेख केला, एक हैदराबादच्या निजामाचा, त्यानंतर त्या कासिम रिझवी आणि त्याची रझाकारी सेनेचा. ह्या 88% जनतेवर या रिझवीने कशा प्रकारचे अत्याचार केले होते ज्यामुळं मराठवाड्यातली ही जनता खरं तर मुक्तीसंग्रामाला प्रेरित झाली आणि त्यांनी आपल्याला यापासून मुक्त व्हायचे असा निश्चय केला होता? त्याच्या अत्याचाराच्या ज्या होत्या त्यांनी केलं एक म्हणजे धार्मिक खातं निर्माण केलंय, खातच सरकारचं सुरू केलं, ज्याच्यामध्ये तुमच्या घरातल्या कोणत्याही धार्मिक विधीला म्हणजे बिगर मुस्लिम जे आहेत त्यांना जर का धार्मिक विधी करायचे असेल तर तेव्हा गणपती बसवायचा असेल आपण करू, कारण गणपतीवरनं हैदराबादमध्ये खूप मोठा संघर्ष लोकमान्यांना पण करावा लागलेला होता. घरात गणपती बसवायचे आहेत, घरात गौरी करायच्या आहेत, तुमच्या घरात लग्न करायचंय, तुमच्या घरात मुंज करायचे, डोहाळ जेवण करायचं, बारसं करायचं, जिथे जिथे देवाचा संबंध आहे आणि धर्माचा संबंध आहे हिंदूचा, हिंदुत्व म्हणून जे होतं त्याचा जिथे संबंध येईल तुम्हाला रितसर अर्ज करावा लागायचा, पूजा अर्चा करायची. आणि त्याचा जर का तुम्हाला परवानगी नाही मिळाली तर तुम्हाला येऊन ते सरळ आतमध्ये सुद्धा टाकत होते. दुसरं त्यांनी बंधनं आणले होते, म्हणजे सामाजिक दृष्ट्या पण त्यांनी खूप बंधनं आणली होती.
त्या बंधनांमध्ये सांगितलं पाहिजे की त्यातलं एक महत्वाचं बंधन भाषेच्या संबंधातलं होतं. आता कल्पना करा की जर का 32% मराठी भाषक आहेत त्या संस्थानामध्ये, 28% जर का कानडी भाषक आहेत आणि तेलुगू भाषक सुद्धा 40% असतील, तर राजभाषा जी संस्थानाची पाहिजे होती या तिघांमधली कोणती तरी असणं गरजेचं होतं. पण तसं न करता त्यांनी उर्दू ही राजभाषा केलेली. आणि उर्दू ही राजभाषा झाल्यानंतर सक्तीने शिक्षण उर्दू मध्ये होतं. माझ्या तीनही भावा बहिणींचं शिक्षण हे उर्दू मध्ये झालेलं आहे. मी केवळ स्वातंत्र्याच्या नंतर औरंगाबादला आल्यामुळे माझा उर्दूचा संबंध आला नाही. आता शाळांमधनं म्हणजे त्यावेळेस देशामध्ये वंदे मातरम या गीताची जी काही हवा होती, त्याचा जो प्रभाव होता, त्याच्याऐवजी हैदराबाद संस्थानामधल्या सगळ्या शाळांमध्ये निजामाचं गुणगान गाणाऱ्या प्रार्थना सक्तीच्या होत्या. म्हणजे तिथे म्हणावंच लागायचं शिक्षकांना, ते जरी बिगर मुस्लिम असले तरी, की हे निजामा तुझ्यामुळे चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांचं अस्तित्व आहे, तूच परवरदिगार आहे, असं म्हटल्याशिवाय शाळा सुरू व्हायची नाही. या सक्तीमुळे असं झालं होतं की हे चौफेर सांस्कृतिक आक्रमण होतं. म्हणजे सरळ सरळ त्याचं डिस्क्रिमिनेशन, त्याची धर्मांधता राबवण्याची दिसत होती. त्यांनी सांगितलेलंच होतं, त्यांनी जे शिक्षण खातं पण निर्माण केलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं इस्लामी तत्वाप्रमाणेच सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे. या चौफेर सांस्कृतिक आक्रमणामध्ये भाषेचा मुद्दा फार प्रभावी ठरला होता, की जेव्हा त्याला विरोध झाला की मराठीचं तर अस्तित्व, हैदराबादमध्ये एकमेव मोठी शाळा म्हणजे विवेकवर्धिनी आणि डावरे स्कूल या शाळांमध्येच मराठी शिकवलं जात होतं. मग त्याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी संस्थानातल्या आणि आज मराठवाडा भाग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये राष्ट्रीय शाळा सुरू केल्या होत्या. त्याच्यात स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या सरस्वती भुवन आणि योगेश्वरी शिक्षण संस्था या गाजलेल्या शाळा होत्या, राष्ट्रीय शाळा. आता या चौफेर सांस्कृतिक आक्रमणामुळे निजामाच्या विरुद्धचा असंतोष हळूहळू पसरत होता आणि देशामध्ये गांधीजी, सुभाषबाबू, लोकमान्य वल्लभभाई यांनी जी साथ घातली होती त्यांनाही प्रतिसाद द्यायचा आहे आणि निजामाच्या विरुद्धची पण लढाई करायची, अशा दुहेरी रणांगणावरती, फ्रंटवरती स्वामीजींनी एक आखणी केलेली होती. सर, आता तुम्ही आता जो उल्लेख केला स्वामी रामानंद तीर्थ यांचाही आणि गोविंदभाई श्रॉफ यांचाही, त्याआधी थोडंसं मला त्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल अजून बोलायचंय. म्हणजे धार्मिक बंधनं होती, उपासनांना बंधनं होती, शिक्षण, उर्दू भाषेची सक्ती होती. एवढी सगळी बंधनं असताना, आक्रमणं होत असताना सुद्धा मराठवाड्यातली किंवा तेव्हाच्या हैदराबाद संस्थानातली हिंदू जनता कशी काय तग धरून राहू शकली होती? आणि एकंदरीतच संपूर्ण भारतभरामध्ये स्वातंत्र्याचा लढा जोर घेत असताना तिथे मात्र एवढ्या सगळ्या जुलमी राजवटीला सामोरं जाणं कसं काय शक्य होऊ शकलं त्यांना? नाही, मी जे म्हणालो की दुहेरी असं फ्रंट होती ही. एका बाजूला देशातलं स्वातंत्र्य आपल्याला नजीक आलेलं आहे, 10-15 वर्षात मिळणार आहे. स्वामीजींना असं वाटत होतं की गांधीजींनी नेतृत्व करावं. गांधीजींना भेटायला पण ते गेलेले होते वर्ध्याला. तेव्हा गांधीजींनी सांगितलं होतं की हा तुम्हालाच माणसं आणि याच्यासाठीचा निधी गोळा करावा लागेल, तुम्हाला उभे करावे लागतील आणि तुम्हाला ही लढावी स्वतःच्या बळावर जिंकावी लागेल. म्हणून गांधीजींच्या सल्ल्यानंतर 1938 मध्ये आपण बघतो की स्टेट काँग्रेसचा उदय झाला होता आणि स्टेट काँग्रेस ही देशात त्यावेळेस असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा त्याचं पूर्ण रचना त्यांनी भिन्न केलेली होती. कारण गांधीजींच्या हे लक्षात आलेलं होतं की या जुलमी राजवटी विरुद्ध आपण ज्या सांगतोय त्या तत्वानुसार लढता येणार नाही. याला एक वेगळं असं रणनीती आखावी लागणार आहे, जी राष्ट्रीय काँग्रेसला कदाचित जमणार नाही. म्हणून आपण स्टेट काँग्रेस स्वतंत्रपणे निर्माण करूया. आता हे करण्याचं कारण होत असताना मग हे बाकीचे सगळेजण स्वामीजींच्या कशा काही येऊन पोहोचले, यांचं काही केडर नव्हतं किंवा हे कार्यकर्ते नव्हते.
त्यांनी असं पाहिलं की जो अत्याचार होत होते, या अत्याचारामध्ये सांगितलं पाहिजे की जे सधन हिंदू आहेत, ज्यांच्याकडे जमिनी होत्या आलेल्या परंपरागत वडिलोपार्जित होत्या, त्यांच्याकडनं जो शेतसारा जो गोळा करायला जायचा तो जवळपास 60% त्याची पट्टी होती. तो त्यांच्याकडनं 60% घ्यायचा. त्यांनी दिलं नाही तर रझाकार यायचे आणि सरळ सरळ मारहाण करायचे. अनेकांची त्यांनी हत्या केलेली आहे. आणि या हत्येच्याच बरोबर ज्या बिगर मुस्लिम स्त्रिया होत्या त्यांच्यावरती झालेल्या बलात्कारांच्या नोंदी या अगणित आहेत. आणि त्याच्यावरती शेकडो डॉक्युमेंट स्टेट काँग्रेसनी काढलेले आहेत. आणि कालांतराने जेव्हा 1952 मध्ये संसदेमध्ये जो श्वेतपत्रिका आली हैदराबादच्या, त्या श्वेतपत्रिकेमध्ये या सर्व अत्याचारांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता बलात्कार म्हणायले आपण म्हणत असू तर याची शेकड्यांनी संख्या होती. आणि त्याच्यामध्ये कायद्याचं राज्यच नव्हतं मुळात, रझाकारांचंच राज्य होतं. त्यांना जे वाटले ते ते करायचे. त्यांना वाटलंय की एखाद्या ठिकाणी जेवायचं आहे, आता ते हुकूम द्यायचे, तुम्ही जेवण नाही दिलं तर तुम्हाला मारझोड करायची आणि आतमध्ये टाकायचे. कायदे पण सगळे निजामाने असेच बनवलेले होते की थोडं जरी उल्लंघन झालं तर त्याला जेलमध्ये टाकायचे. आणि दुसऱ्या बाजूला देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांचे पण राजवट निजामासारखीच होती, पण थोडी लिनियंट त्याच्यामधला व्ह्यू होता त्यांच्यामध्ये. त्यांनी शाळा काढल्या होत्या, निजामाने काढू दिल्या नाही. तिथली आरोग्य व्यवस्था त्यांनी बळकट केली होती. निजामाचं काहीच त्याच्यामध्ये हे नव्हतं. याच्यामधली तुलना जेव्हा हैदराबाद संस्थानातले बिगर मुस्लिम करत होते, आणि मी जेव्हा बिगर मुस्लिम असं म्हणतो तेव्हा हेही मला नम्रपणे सांगितलं पाहिजे की या लढ्यामध्ये काही मुस्लिम सुद्धा स्वामीजी आणि गोविंदबाईंच्या बरोबर होते. विशेषतः मला आदराने उल्लेख केला पाहिजे की एक ज्येष्ठ पत्रकार होते शोएबुल्ला खान नावाचे, की जे इम्रोज नावाचं साप्ताहिक हैदराबाद मधनं चालवत होते. त्याचे संपादक होते शोएबुल्ला खान. आणि ते वारंवार निजाम आणि रझाकाराला याची आठवण करून द्यायचे की जी रयत आहे ती मागणी काय करते तर जिम्मेदारांना हुकूमत, म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची मागणी करते. आणि तुझ्याशी तडजोड करायला 50% पण होईना आम्हाला प्रतिनिधित्व मान्य असेल असं म्हणत असताना सुद्धा तू जर का निजामा तू ऐकत नशील तर तुझा अंत जवळ आहे, असं त्यांनी जेव्हा 20 ऑगस्ट 1948च्या साप्ताहिकामध्ये लिहिलं होतं, तेव्हा कासिम रजवीनी आज जिथे MIMचं ऑफिस आहे दारुल सलेम मध्ये, म्हणजे सुलतान बाजारच्या जवळ, तिथे भर चौकामध्ये त्याचे हात कलम केलेले होते. त्याला मारलं, त्याच्या देहाची विटंबना करून संपूर्ण हैदराबाद मध्ये फिरवलेलं होतं. दहशत पसरवणे हे कासिम रजवीचं फार मोठं उद्दिष्ट होतं. आता ज्या अत्याचारांमध्ये म्हणजे मुस्लिम तर होतेच, त्याच्यामध्ये दलितांचा पण सहभाग होता बऱ्याच याच्या प्रमाणात. तो लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कमी आपल्याला दिसतो, पण कॉम्रेड मखदूम मोइनुद्दीन नावाचे फार इन्कलाबी मोठे शायर झालेले होते. यांनी पण शायरीतून आणि अनेक कलापथकांमधून निजामाच्या विरुद्ध अनेक ठिकाणी ऍक्शन्स केलेल्या, कृती केलेल्या आपल्याला दिसतात. हबीबुद्दीन नावाचे एक दुसरे मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. हे सगळं करत असताना म्हणजे हे याच्यामधली जी विषमता आहे दोन धर्मामधल्या लोकांना वागण्याची, ही काही चांगल्या सेन्सिबल समजदार मुस्लिमांना पण कळत होती. म्हणून ते हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या बाजूने आलेले होते. या अत्याचारांमध्ये लूट आणि जमीनदारी पद्धत होती हैदराबाद मधल्या. म्हणजे आज मराठवाडा जो सतत आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे आपण ऐकतोय बातम्या, त्याचं कारणच असं होतं, त्या कुळ कायद्यामध्ये होतं. त्याचं कारण लँड रिफॉर्म झालेले नव्हते. पुढे तेलंगणामध्ये फार मोठी चळवळ कम्युनिस्टांनी केली होती. त्याला स्वामी रामानंद तीर्थांनी जाऊन त्याचं हिंसक स्वरूप मान्य नसल्यामुळे ते मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्याच्या बरोबर ताबडतोब स्वामीजी हे तेलंगणामध्ये कुळ कायद्याच्या संबंधात मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. सांगायचा मुद्दा असा होता माझा की हत्या
रझाकारांनी केलेल्या हत्या या सर्रास होत होत्या. शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक दुसरे गोविंद पानसरे नावाचे अर्जापूर नांदेड जिल्ह्यामधले कार्यकर्ते होते, स्वातंत्र्य सैनिक होते. आता योगायोग बघा, यांचंही नाव गोविंद पानसरे आहे आणि 2015 मध्ये ज्यांची हत्या झाली, हिंदुत्ववाद्यांनी केलेली हत्या, त्यांचं पण आपण बघतो की ते पण गोविंदराव पानसरे आहेत. दोघांची हत्या फेब्रुवारी महिन्यामध्येच झालेली होती आणि दोन्ही ठिकाणी जातीयवादी शक्तींनीच त्यांचे बळी घेतलेले होते. पण अर्जापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा जो बळी झाला त्याच्यामध्ये गोविंदराव पानसरेंचा, त्याची इतकी मोठी प्रतिक्रिया संपूर्ण नांदेड आणि जवळपासच्या खेड्यांमध्ये पसरलेली होती की लोक स्वतःहून स्वामीजी आणि गोविंदभाईंच्या मागे येत होते. आता स्वामीजी आणि गोविंदभाईंची अडचण अशी होती की ते मुळात गांधीवादी असल्यामुळे अहिंसा हा त्यांचं तत्व होतं आणि गांधीजींनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला तुमची लढाई तुमच्या पद्धतीने लढावी लागेल. त्यामुळे हैदराबाद संस्थानामधल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या आपण असं बघतो की त्यांनी जंगल सत्याग्रह, लष्करी कॅम्प हे संस्थानाच्या आजूबाजूला निर्माण केलेले होते. त्यांना आदेशच दिलेले होते स्वामीजींनी आणि गोविंदभाईंनी की आपल्याला हिंसा करायची नाही, पण आपल्या अंगावर कोणी आलंय तर आपण त्याच्यावरती प्रतिकार पण करता आला पाहिजे. त्यामुळे आपण असं बघतो की काही घटना अशा झाल्या होत्या गांधीवादी असू नये. आता माझ्याच वडिलांनी नेतृत्व केलेलं उमरी बँकेचं प्रकरण होतं. राष्ट्रीयकृत बँक होती निजामाने काढलेली, स्टेट बँक ऑफ हैदराबाद उमरी या गावामधली, ती त्यांनी लुटली होती आणि तो लुटलेला सगळा पैसा त्यांनी अच्युतराव पटवर्धनांच्याकडनं ऑडिट करून वल्लभभाई पटेल यांच्याकडे पाठवलेला होता. आता याच्यामधले जे 12 ते 13 जण होते स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या सगळ्यांवरती भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 4 वर्ष ते गुन्हे दाखल होते. फार मोठ्या मिनतवारीने त्यांच्यावरती हे गुन्हे मागे घेतले गेले होते. आपण जेव्हा अत्याचारांचा विषय करतो तेव्हा या आजूबाजूच्या ज्या गोष्टी येतात सर्रास त्याच्यामध्ये बळजबरीच्या, त्या फार महत्वाच्या ठरतात लोकक्षोभ उसळण्यासाठी. सर, आपण अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केला, पण मला अजून थोडंसं पुढे जाऊन या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये आर्य समाजाची एक महत्वाची भूमिका आहे असं म्हटलं जातं. त्या भूमिकेबद्दल सुद्धा थोडंसं जाणून घ्यायचं आहे की नक्की ती कोणती. तेही सांगितलं पाहिजे की आर्य समाजांनी मोठं बलिदान दिलंय. विशेषतः आर्य समाजांनी त्यांनी जी भूमिका स्वीकारली होती लढण्याची, रझाकारांची, त्या भूमिकेमध्ये त्यांना असं वाटत होतं की हा निजामाच्या विरुद्ध लढायचं असेल तर आपण पण शस्त्र हाती घेतले पाहिजे. पण ही भूमिका स्वामीजींना आणि गोविंदभाईंना मान्य नव्हती. त्याचं कारण असं होतं की त्यांचं गांधींवरची निष्ठा होती, पण त्यांनी विरोध केला नाही. स्वामीजींनी असं सांगितलं की तुम्हाला पण लढाई करायची, आम्ही पण सत्याग्रह करतो, तुम्ही तुमच्या बाजूनी प्रयत्न करा, आम्ही आमच्या बाजूनी प्रयत्न करतो. यावेळेस आर्य समाजाचे जे नरेंद्र महाराज म्हणून होते, आर्य समाजाचं योगदान मोठं आहे. आर्य समाजाचे खूप जणांनी बलिदान केले, त्यांची हत्या केली, ते शहीद झाले. पण आर्य समाज जेव्हा यामध्ये उतरला त्यावेळेस हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापन झाली होती आणि त्याच्यावर बंदी आली होती. कारण निजामाला हे माहित होतं की आर्य समाजाच्या विरुद्ध लढणं सोपं आहे, कारण त्यांनी पण हिंदुत्ववादी अशी भूमिका घेतली. याच वेळेस याचा पण उल्लेख केला पाहिजे की आर्य समाजाने जेव्हा जाहीर केली लढाई हैदराबादच्या निजामाच्या विरुद्ध, त्याच वेळेस पुण्यामधनं हिंदू महासभा ची एक बैठक झाली ज्याच्यामध्ये सेनापती बापट पण होते आणि सेनापती बापट आणि सावरकर यांनी पण जाहीर केले की आम्ही हैदराबादमध्ये जाऊन हैदराबाद मुक्तीसाठी सत्याग्रह करू. त्यांच्या एक 200-300 जणांची तुकडी आली आणि गंमत म्हणजे आणि खंत पण आहे. खंत यासाठी की देशातल्या पहिला दहशतवादी म्हणून ज्याला मी म्हणतो असा नथुराम गोडसे हा पहिल्या तुकडीचा
हिंदू महासभेच्या ज्या पहिल्या तुकडीने औरंगाबादमध्ये सत्याग्रह केला त्याच्यामध्ये नथुराम गोडसेचा अग्रभागी होता. पण झालं असं की हिंदू महासभा यांनी दुसरं नाव घेतलं भागानगर निशस्त्र प्रतिकार मंडळ. अशा नावाने त्यांनी हे सगळे सत्याग्रह केलेले दिसतात. एका बाजूला हिंदुत्ववादी भूमिका घेऊन धार्मिक भूमिका घेऊन आर्य समाज आलं, दुसऱ्या बाजूला हिंदू महासभा आली. जे निजामाला पाहिजे होतं तसं घडत होतं. कारण एकदा तुम्ही हिंदू मुस्लिम असा लढा म्हटलं की त्याच्यामध्ये त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारण त्याला जे करायचं होतं त्या आणि विशेषतः ब्रिटिशांचा हात पकडून त्याला जो राजकारणाचे डावपेच तो टाकत होता त्याला ते पाहिजे होतं. आणि इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू महासभेची काही इथे शक्ती नव्हती मराठवाड्यामध्ये किंवा कर्नाटक तेलंगणामध्ये. त्यांनी प्रयत्न केला आणि 2-2.5 महिन्यानंतर हे सगळे त्याच्यामधनं माघारी आले. त्यांनी थांबवला लढा आणि सेनापती बाटांनी पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर सभा घेऊन सांगितलं की आमची जी भूमिका होती ती चुकीची आहे असं वाटतं. आणि त्यांनी सावरकरांना त्याच्यामध्ये कन्व्हिन्स केल्याचे पण दाखले आहेत की आपण याच्यातून माघार घेतली पाहिजे. आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी जी भूमिका घेतली निरपेक्ष राहून धर्मातीत लढ्याचं स्वरूप ठेवूनच हा लढा आपण केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी शस्त्र हातात घ्यावे लागले तरी चालतील, ते पटलं. आणि मग निजामने याच्यामध्ये चालबाजी केलेली आपल्याला दिसते की त्यांनी एक डाव टाकला. त्यांनी आर्य समाजाच्या बरोबर सरळ सरळ तडजोडीला बोलवलं आणि काही धार्मिक मुद्दे जे आहेत ते मी मान्य करतो असं त्यांनी मान्य केलं आणि काही ठिकाणी स्वातंत्र्य दिलं. धर्माच्या बाबतीत हिंदूंना काही स्वातंत्र्य याचा त्यांनी प्रयत्न केला. ते पुढे टिकलं नाही काळाच्या ओघात, कारण तो लबाडच होता, मुळातच त्याला राजकारण करायचा होता. तर हिंदू महासभेनी जी माघार घेतलेली आहे हे कागदोपत्री सुद्धा आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये वीर वामनराव जोशी म्हणून त्यांचे जे कार्यकर्ते होते, नेतृत्व होतं त्यांचं हिंदू महासभेचे, ते 1938 नंतर माघार घेतल्यानंतर अनेक दिवस ते भ्रमिष्ट झाल्यासारखे पण दिसले होते. त्यांनी पण हैदराबादच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विषयीची एक छोटी पुस्तिका लिहिली ज्याच्यामध्ये त्यांना खंत दिसते. आणि इथे हिंदू महासभेनी जर का हे हिंदू मुस्लिम केलं असतं आणि स्वामीजींनी धर्मनिरपेक्ष न राहता ही चळवळ पुढे नेली नसती तर मला अवघड वाटतं या लढाईचं काय झालं असतं. तर तुम्ही हिंदू मुस्लिम अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख केलाय. तर एकतर जुलमी निजाम, त्याहून जुलमी ती रझाकारी सेना, या सगळ्या लढ्याला हिंदू मुस्लिम अंग देता सहज आला असता, पण तो न देता येण्याचं महत्वाचं कारण काय ठरलं? म्हणजे मुस्लिम राजाच्या विरुद्ध सुद्धा हा लढा असून त्याला मुस्लिम धर्माच्या विरोधातला लढा तो झाला नाही, याचं प्रमुख कारण काय होतं? आणि दुसरं महत्वाचा प्रश्न म्हणजे रझाकारासारखी जुलमी सेना होती तरी देखील या सेनेच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने, प्रामुख्याने अहिंसेच्या मार्गाने हा लढा लढला गेला. त्याच्या मागची नक्की प्रेरणा काय होती आणि ते कसं काय शक्य झालं? नाही, ते शक्य होण्याचं म्हणजे त्यांच्या ज्या निष्ठा होत्या स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई आणि त्यांची जी एक मोठी फळी होती कार्यकर्त्यांची, ते गांधीजींची प्रेरणा त्याच्यामध्ये होती. आणि त्यांना हे माहित होतं की आपण हा हिंदू मुस्लिम लढा केला तर आपण टिकू शकणार. आणि ते धर्मनिरपेक्ष तत्वाचा जो त्यांच्यावरती पगडा होता मुख्य तत्वामध्ये आणि बळ नाहीये, आपण लोकांना उभं करायचा प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला साथ पाहिजे असेल, कारण हिंसेनी प्रश्न सुटणार नाही हे माहित होतं, पण तरी दुसऱ्या बाजूला सशस्त्र कॅम्प केलेले होते. म्हणजे स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, विशेषतः बाबासाहेब परांजपे हे जे दुसरे मोठे शैक्षणिक द्रष्ट नेतृत्व होतं मराठवाड्यामधलं, या बाबासाहेब परांजपे हे बॉम्ब बनवण्याचं शिक्षण शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना देत होते. नंतर रेल्वेचे रूळ उखडणे हा एक त्याच्यातला कारण निजाम तुम्ही समजून घ्या, निजाम संस्थाने अत्यंत प्रगत होतं. निजामाची स्वतःची रेल्वे होती, निजामाचं स्वतःचं पोस्ट ऑफिस होतं, निजामाची स्वतःच्या बँक होत्या, निजामाचं स्वतःचं चलन होतं, निजामाचं पोलीस दल होतं, निजामाची लष्करी यंत्रणा होती, निजामाचे विमानतळ होते.
त्याचे 3 विमानतळ त्यांनी घेतलेले होते आजूबाजूचे, विशेषतः गोव्यामधलं आणि कर्नाटकामधलं. म्हणजे त्याची अंतिम लढाई ही देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे कोणी नेते होतील आपले पंतप्रधान किंवा त्यावेळेस निजामाला स्वतःचं अस्तित्व टिकवणे हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांनी हिंदू मुस्लिम लढाईचं स्वरूप तो डाव टाकतोय हे गांधीजींच्या आणि स्वामीजींच्या लक्षात आलं होतं. म्हणून काही मुस्लिम नेतृत्व यांनी पण पद्धतशीरपणे निर्माण केलं होतं, ज्यांचा मी उल्लेख केला होता प्रारंभी त्याच्यामध्ये. अशा मंडळींना पण ते बरोबर घेतलं होतं त्यांनी. आणि अनेक ठिकाणी असं झालेलं होतं की हिंदू म्हणून आम्हाला बहुसंख्य असूनही, मराठी भाषक असूनही, उर्दूची सक्ती आहे, सांस्कृतिक आक्रमण आहे, पण आम्ही हे आता सहन करतोय कारण आमचं मूळ उद्दिष्ट जे आहे ते देशाचं स्वातंत्र्य आहे, ते आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं आणि हैदराबाद संस्थान देशामध्ये विलीन करणं हा त्याच्यातला अंतिम ध्येय त्यांचं होतं. सर, आपल्या बोलण्यामध्ये या मराठवाडा मुक्ती संग्रामामधल्या अनेक महत्वाच्या नेत्यांचा उल्लेख झालाय, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव आहे येतं, गोविंदभाई श्रॉफ आहेत, जसं तुम्ही अनंतराव भालेरावांचा उल्लेख येतोच, त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख केला. असे खूप मोठे नेते बाबासाहेब परांजपे. बाबासाहेब परांजपे, सॉरी. तर या सगळ्यांचा उल्लेख होतो. त्यासोबतच मला वाटतं पी व्ही नरसिंहराव यांचाच देखील उल्लेख केला पाहिजे, जे पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान झाले. ते देखील हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या तेव्हाच्या सभासद होते. त्यांनी देखील ती चळवळ चालवलेली होती. अशा अनेक महत्वाच्या अगदी बरोबर. चळवळीमध्ये सहभाग होता. या सगळ्यांबद्दल थोडीफार माहिती, की कोण असे महत्वाचे नेते होते ज्यांनी ही चळवळ पुढे घेऊन गेले? पी व्ही नरसिंह सांगितलं पाहिजे म्हणून फक्त सांगतो, गंमत असं नाही, पण बघा की स्वामी रामानंद तीर्थ हे केवढं मोठं नेतृत्व होते की त्यांची मराठी भाषेशी संबंधित, म्हणजे मराठवाडा आणि महाराष्ट्राशी जेव्हा ते कार्य करायचे तेव्हा त्यांचे जे पीए होते ते होते शंकरराव चव्हाण, नांदेड, स्वातंत्र्य सैनिक, उमरखेड कॅम्प मध्ये माझ्या वडिलांचे सहकारी होते. नंतर ते जेव्हा कर्नाटकात जायचे स्वामीजी, त्यांचं कर्नाटक ही कर्मभूमी होती, ते गुलबर्ग्यातून पुढे खासदार म्हणून 2 वेळा निवडून पण आले स्वामीजी. तर ते कानडी भाषिक याच्यामध्ये जे काही काम करायचं तेव्हा त्यांचे पीए होते वीरेंद्र पाटील, जे पुढे मुख्यमंत्री झाले. शंकरराव पण मुख्यमंत्री झाले. आणि तेलुगू या तेलंगणामध्ये जेव्हा सगळं करायचे स्वामीजी काम, तेव्हा त्यांचे पीए होते पी व्ही नरसिंहराव. म्हणजे असा नेता होता स्वामी रामानंद तीर्थ की त्याचे 3 पीए पुढे देशाचे वेगवेगळ्या भागाचे मुख्यमंत्री झाले आणि एक पंतप्रधान झाला. पी व्ही नरसिंहराव हे यांनी भयंकर मोठं योगदान तेलंगणाशी विशेषतः स्वामीजींच्या बरोबर राहून केलं. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये जे गट होते, एक मवाळ गट होता, जहाल गट होता. जहाल गटाचं नेतृत्व स्वामीजी, गोविंदभाई आणि पी व्ही नरसिंहराव करायचे. बी रामकृष्णराव म्हणून होते, चंद्रकी म्हणून होते. कर्नाटकामध्ये भाऊसाहेब देऊळगावकरांचं पण नाव घेतलं पाहिजे, ते पण एक मोठं त्यांचं योगदान होतं. 3 विविध भाषक नेतृत्व होतं. आणि स्वामीजींचं महत्वाचं त्यांचं एक प्लस पॉइंट असा होता की त्यांचे एकूण 7 भाषांवरती कमांड होती, त्यांचा प्रभाव होता त्याच्यामध्ये, त्यामुळे ते उत्तम रीतीने संवाद करत होते. आता बाकीच्या याच्यामध्ये नावं घ्यायची असतील तर महिलांमध्ये दगडाबाई शेळके नावाच्या जालना जिल्ह्यातल्या होत्या, त्यांना झाशीची राणी म्हणूनच ओळखलं जायचं. त्या हातामध्ये बंदूक घेऊन काही न शिकलेल्या बाई होत्या, पण त्याच्यात सगळ्यात अग्रभागी होत्या. आशाताई वाघमारे होत्या. मी ज्या आनंद कृष्ण वाघमारे मराठवाडा साप्ताहिकाचे उल्लेख केला, त्यांच्या पत्नी. तुम्ही कल्पना करा की 1928 मध्ये आशाताई वाघमारे या बालविधवा झालेल्या होत्या आणि त्यांच्या बरोबर आनंद कृष्ण वाघमारेंनी विवाह केलेला होता. म्हणजे स्वामीजींचा आग्रह एका बाजूला सामाजिक सुधारणांचा पण होता हे सांगण्यासाठी म्हणून मी हे उदाहरण दिलेलं होतं. मग राष्ट्रीय शाळा काढल्या, राष्ट्रीय शाळांमधनं एक प्रचार झालेला दिसतो, ज्याच्यामध्ये जाणीवपूर्वक वंदे मातरम शिकवलं गेलं. औरंगाबादला 1940 मध्ये वंदे मातरम चळवळ झाली.
विद्यार्थ्यांनी आम्ही निजामाचं गुणगान गाणार नाहीत असं सांगितल्यावरती वंदे मातरम म्हणायला सुरुवात झालेली होती. या सगळ्या विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हटले की टीसी मिळायचा आणि असे शेकडो विद्यार्थी त्यावेळेस हैदराबाद संस्थानामध्ये आणि नंतरच्या महाराष्ट्रामध्ये होते की ज्यांनी टीसी घेतला आणि जे विदर्भात जाऊन शिकले, विशेषतः बुलढाणा आणि वाशिम मध्ये जाऊन ते शिकलेले होते आणि तिथून त्यांनी आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलेलं होतं. अशा काही ज्या गोष्टी होत्या अत्याचाराच्या, त्रासाच्या, त्या सगळ्या सहन केल्यानंतर मग आता हा प्रश्न निर्माण होतो जो तुम्ही मला विचारला की हे अहिंसक तत्व स्वीकारून काही ठिकाणी हिंसा कशी काय झाली, म्हणजे बँक लुटालूट असेल किंवा काही ठिकाणी प्रतिकार केला. पण मी ज्या गोविंद पानसरेंचा उल्लेख केला अर्जापूरच्या, त्या गोविंद पानसरेंच्या बरोबर एकूण 7 जण होते. त्याच्या क्रूरतेची कल्पना यावी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिष्ठेची पण कल्पना यावी म्हणून उदाहरण सांगतो की जेव्हा गोविंद पानसरेंना अर्जापूरमध्ये कोण आहे गोविंद पानसरे असा प्रश्न विचारला गेला 8 जणांमध्ये, तर तुम्ही कल्पना करा 1942 मधली घटना सांगतोय की 7 जणांनी सांगितलं आधीच्या की मैं गोविंद पानसरे हूं असं म्हटल्यावरती त्यांची हत्या झालेली होती. पुढे जाऊन मैं दाभोलकर हूं आणि मैं गोविंद पानसरे हूं याच्या ज्या लिंक्स दिसतात आपल्याला त्या अर्जापूरच्या आमच्या गोविंद पानसरेंच्या पहिल्या राजकीय हत्येमध्ये दिसतात. सर, आपण मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाबद्दल चर्चा करतोय. शेवटी या सगळ्या संघर्षानंतर, या एवढ्या मोठ्या लोक उद्रेकानंतर 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा देशाचा भाग झाला. हैदराबाद मुक्तीसंग्राम पूर्णत्वास आला. पण त्यानंतर 1960ला मराठवाडा कोणत्याही अटीशिवाय, शर्तीशिवाय ह्याचा महाराष्ट्राचा भाग झाला आणि पुढे अशी अपेक्षा होती की हा जो प्रदेश आहे तो विकासाच्या नव्या वळणावर जाईल, त्यामुळं एक नवीन विकासाची गंगा मराठवाड्यात येईल अशी सर्वांना अपेक्षा होती. म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मराठवाडा एक नावोल्लेख होईल मराठवाड्याचा, अशी देखील अपेक्षा होती. पण असं बघतो आपण की पुढच्या ज्या काळामध्ये मराठवाड्याचं जी अधोगती झालेली दिसते ती खरंच तसं अपेक्षा नसावी त्या नेत्यांना सुद्धा. या सगळ्यांचं प्रमुख कारण काय वाटतं? मराठवाड्याच्या आजच्या स्थितीबद्दल थोडंसं भाष्य करावं असं. काय होतं की स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ हे दोन महत्वाचे जे नेते होते ज्यांनी मुक्ती दिली मराठवाड्याला, निजामाच्या जोखडातून सुटवलं, हे त्रिभाजन अपेक्षित होतं त्यांना. भाषेसाठीच भाषावार प्रांत रचनेसाठीचा आग्रह होता जो आपण बघतो. त्यानुसार मराठवाड्याच्या पुढे पर्याय होते. विदर्भातले काही नेते आम्हाला खुणावत होते की तुम्ही विदर्भामध्ये या, आम्हाला सामील व्हा, म्हणजे स्वतंत्रपणे एक राज्य आपल्याला करता येईल. पण स्वामीजींनी आणि गोविंदभाई आणि बाकीचे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी असं सांगितले की भाषेला आम्ही प्रमाण महत्व देणार आणि ते स्वेच्छेने त्याच्यामध्ये विनाअट तयार झाले. जो नागपूर करार आपण म्हणतो, आज मी नागपूरमधनच तुमच्याशी बोलतो याचा मला फार आनंद होतो. या नागपूर कराराचे पण एक शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थच होते. आणि लक्षात घ्या की 1960 मध्ये पहिल्यांदी वैधानिक विकास महामंडळाची पण घोषणा, घटनेच्या 371 कलमान्वये व्हावी अशी त्यावेळेस स्वामीजींनी पण आग्रह धरला होता, जो व्ही पी सिंगांच्या काळात मंजूर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे 1990 मध्ये पी व्ही नरसिंहरावनी त्यांना शेप दिला. म्हणजे मराठवाड्याचं असं झालेलं होतं की आम्ही असं म्हणतो, खेदानी म्हणतो आम्ही, की आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे उपेक्षा. आता मी हे म्हणत असताना हे तुम्हाला सांगतो आठवणीने की आज 77वं वर्ष पूर्ण होत आहे मुक्ती संग्रामाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातल्या जनतेची मागणी होती की स्वामी रामानंद तीर्थ यांचा एक पुतळा औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये उभारला जावा. आता तिथे एक चौथरा निर्माण करून ठेवलेला आहे. त्या चौथऱ्याच्या खाली लिहिलेलं पण आहे स्वामी रामानंद तीर्थ असं, पण त्याच्यावरती आजपर्यंत पुतळा बसू शकलेला नाही. त्याच्यावरती आज कापड झाकून ठेवलेलं आहे. हे जे होतं हे राजकारणाच्या पायी होतं. आता याच्यामधले अंडरकरंट जे आहेत त्याच्यात हे समजून घेतलं पाहिजे की अडचण अशी आहे
की स्वामी रामानंद तीर्थ हे सरळ सरळ काँग्रेस पुढे आपण असं बघतो की स्टेट काँग्रेस विसर्जित झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले. ते 2 वेळा निवडून आले. त्यांना पंडित नेहरूंनी ऑफर पण दिलेली होती, तुम्ही मंत्रिमंडळात या, पण ते काही गेले नाहीत. आणि तिसऱ्या वेळा लालबहादूर शास्त्री स्वामीजींच्याकडे बसलेले होते की तुम्ही तिकीट स्वीकारा म्हणून. स्वामीजींनी सांगितलं की मला याच्यामध्ये रस नाही, गोविंदबाईंना रस नाही, कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाला रस नाही. आम्ही त्यांना सांगितलंय की रचनात्मक कामामध्ये मराठवाड्यात जा आणि आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण करा. आता हे करत असताना आपण फक्त बघतो की पी.व्ही. नरसिंहराव, शंकरराव चव्हाण आणि तिकडे कर्नाटकातली काही मंडळी ही काँग्रेसच्या मार्फत त्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये गेले होते. पण मराठवाड्याला जे पाहिजे होतं, हे जे भांडण आहे 1960 पासूनच, ते शेवटपर्यंत झालं नाही. अनेक वेळा मराठवाडा प्रदेशाला मुख्यमंत्री पद महाराष्ट्राचं मिळालंय. जवळपास 35 वर्ष मराठवाड्याच्या लोकांनी, विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, निलंगेकर असतील, अशा सगळ्यांनी त्याच्यावरती राज्य केलेलं आहे. पण मराठवाड्याच्या विकासाचे मूलभूत प्रश्न काही सुटताना दिसत नाही. आणि आत्ताचे जे सरकार आहे भाजप प्रणित, त्यांच्याकडनं काही अपेक्षा करण्याचं काही कारणच नाही. कारण सरळ सरळ त्यांना असं दिसतंय की आता त्यांनी एक दुसरं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलाय की हा जो लढा होता हा हिंदुत्ववादी शक्तींनीच जिंकलेला आहे. म्हणजे ते असं यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे की स्वामीजी आणि गोविंदबाई हे आमचेच होते. कारण त्यांनी निजामाच्या विरुद्ध लढा दिलाय ते रझाकाराच्या नाही, तर मुस्लिम सत्तेच्याच विरुद्ध लढा दिलेला आहे. आणि हे जे बलिदान झालेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचं, हे हिंदू म्हणूनच बलिदान झालंय. हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आता अलीकडे होतोय, तो पण चुकीचा आहे आणि त्याला मराठवाड्यातली जनतेने कधीच साथ दिलेली नाही. त्यांना माहितीये स्वामीजींनी आणि गोविंदबाईंनी केलेले उपकार काय. पण राजकीय दृष्ट्या मराठवाड्याचं नेतृत्व हे सक्षम बनू शकलं नाही. त्यांनी आपला स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि या स्वार्थाच्या पै त्यांनी एका प्रदेशाच्या ज्या आशा आकांक्षा होत्या, ज्या एका जुलमी राजवटीच्या विरुद्ध आणि जिम्मेदारांना हुकूमत, साधं साधं लोकशाहीचे आम्हाला आणि घटनेने दिलेलं स्वातंत्र्य मिळावं यासाठी जो लढा झाला होता, त्या लढ्याचं जे आजचं फलित आहे ते फलित काही फारसं चांगलं नाही. हे मराठवाड्यातली जनता पण ओळखून आहे. पण उपेक्षा पाण्याच्या संबंधात असो, जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी म्हणून नाशिक नगरचे लोक त्रास देत असतील, तिथपासून ते बॅकलॉग भरून काढण्यापर्यंत की केळकर समिती नेमली, आयोग नेमले, त्यांनी बॅकलॉग काढला पुन्हा पुन्हा, जो आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. पण तरीही मराठवाड्यातली जनता, विदर्भातली लोक जसं म्हणतात स्वतंत्र राज्य करावं, तसं आजपर्यंत म्हणत आलेली नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या निष्ठा स्वामीजी आणि गोविंदबाईंच्या विषयीच्या ज्या पक्क्या होत्या त्या आजपर्यंत तशाच इंटॅक्ट राहिलेल्या. सर, शेवटचे 2 छोटे छोटे प्रश्न की मराठवाड्याचा उल्लेख होतो तेव्हा त्यांना त्यांच्या माथी आलेली उपेक्षा याचा देखील उल्लेख होतो. मग ते अनुशेष भरून काढण्याचा मुद्द्याचा उल्लेख होतो, ज्यामध्ये दांडेकर समिती 1991-92 सालची, त्यानंतर केळकर समिती, असे अनेक समित्या आहेत ज्या अजूनही मला वाटतं त्याचा अनुशेष काय भरून निघालेला नाही. त्यासोबतच 371-2 नुसार जे स्पेशल अधिकार आहेत, वैधानिक महामंडळ आहेत, त्यांची स्थिती काय तेही आपण पाहतो. त्याही कुठल्या संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करतायत असंही नाहीये. तर ही सगळी उपेक्षा भरून काढायची असेल, त्यासाठी राजकीय नेतृत्व तर मजबूत लागेलच. सगळ्या मराठवाड्यातल्या राजकीय नेत्यांनी एकत्र येणं ते त्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. पण ते येतील का याची देखील शंका आहे. मग अशा स्थितीमध्ये मराठवाड्यानं किंवा मराठवाड्यातील जनतेनं एका वेगळ्या राज्याची मागणी करू शकतील का किंवा करायला हवी का, याबद्दल काय वाटतं? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आर्थिक प्रगती मराठवाड्याची जी खुंटली आहे, म्हणजे उद्योग नाहीयेत, नोकऱ्या नाहीयेत, शिक्षणाच्या तेवढ्या मोठ्या सुविधा उपलब्ध नाहीयेत. शिक्षणासाठी असू देत किंवा नोकरीसाठी पुण्या, मुंबई, नाशिक सारख्या ठिकाणी मराठवाड्यातल्या तरुणांना जावं लागतंय. तर ही सगळी उपेक्षा भरून काढायची असेल तर वेगळं राज्य हीच एक अंतिम पायरी असू शकते का? वेगळ्या राज्याच्या संकल्पनेला माझा अजिबात पाठिंबा नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण नैसर्गिक संसाधनं जी आहेत, जे आवश्यक असतात, तसं मराठवाड्यामध्ये वानवा आहे सगळ्या गोष्टींची.
आणि याची कल्पना सगळ्या नेतृत्वाला, जे मराठवाड्यातलं नेतृत्व आहे त्यांना माहित होतं. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की सतत पश्चिम महाराष्ट्राच्या अंकित राहून राजकारण करणं आणि आपलं भलं करून घेणं हे सुद्धा नेतृत्वाला जमलेलं नाही. गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा जनता विकास परिषद उर्वरितच्या काळात काढलेली होती मुक्ती संग्रामाच्या नंतर, की जे सातत्याने दरवर्षी मागणी करायचे की हा आमचा बॅकलॉग आहे. विकासाचे 8 गमक त्यांनी शोधून काढलेले होते. रेल्वेचं जाळं विस्तारलं पाहिजे, विद्युतीकरण झालं पाहिजे, आरोग्य सेवा आमच्या बळकट झाल्या पाहिजे, शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत आमच्यामध्ये, रस्त्यांचा विकास झाला पाहिजे आणि सिंचनाच्या सोयी वाढल्या पाहिजेत. या गमकावरती जे विकासाचे गमक होते शेवटपर्यंत गोविंदभाई भांडत राहिले होते, इसवी सन 2002 पर्यंत. त्याच्यानंतर गोविंदभाईंना म्हणजे काय या नेतृत्वाचं पण मला थोडंसं चुकल्यासारखं असं वाटतं. आपण इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. मुक्ती संग्राम हे दुसरं सक्षम नेतृत्व आपल्यासारखं जे मराठवाड्या विकासाला बांधील राहील असं निर्माण करू शकले नाही, ही खंत आहे माझ्यासारख्याची आता, असं म्हणायला पाहिजे. पण विकास हा तुम्ही जर का आपण म्हणाल 1950च्या दृष्टीने किंवा 1960च्या तुलनेमध्ये आज विकास दिसतो आपल्याला बऱ्याच प्रमाणात. पण मूलभूत ज्या गरजा आहेत, विशेषतः बेरोजगारीचं तिथल्या तिथे प्रश्न सुटायला पाहिजे. औरंगाबाद आहे, जालना आहे, नांदेड, लातूर सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहती यायला पाहिजे होत्या. तर फक्त तिथे औरंगाबादमध्ये केंद्रित होताना दिसते सगळ्या गोष्टी. आणि औरंगाबादमध्ये तुमचं औद्योगिकरण बळकट झाल्याबरोबर मग नांदेडच्या नेतृत्वाला विशेषतः अशोक चव्हाणांचंच नाव घेतलं पाहिजे. शंकररावांचेच सुपुत्र आहेत. त्यांना असं वाटतं की मग रेल्वेचं जाळं तरी आपल्यापासून सुरू झालं पाहिजे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणीच्या सगळ्या रेल्वेच्या सोयी ते नांदेडला नेतात. मग विलासराव देशमुखांना असं वाटतं की औरंगाबादला का बरं विभागीय आयुक्तालय असलं पाहिजे, ते लातूरला असलं पाहिजे. मग तिथे त्याचं विभाजन होतं, ते तिकडे जातं. मराठवाडा विद्यापीठ आता बाबासाहेबांच्या नावाने ते ओळखलं जातं. ते जर का सक्षम करायचं असेल तर ते सक्षम करण्याच्या ऐवजी त्या 7 जिल्ह्यामध्ये दुसरं एक निर्माण केलं जातं विद्यापीठ. हे ज्या विभाजनवादी गोष्टी होत्या, म्हणजे बळकट करण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या त्या काही नेतृत्वाला जमलेल्या नाही. आणि वैधानिक विकास महामंडळाच्या विषयी ज्या अपेक्षा होत्या गोविंदभाईंच्या, त्याला तर पश्चिम महाराष्ट्राने फार मोठा विरोध केलेला होता आणि तो खुळखुळाच झाला होता. आणि हे गोविंदभाईंच्या देखतच झालं होतं. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे त्यावेळेचे जे संपादक होते गोविंदराव तळवळकर आणि माधव गडकरी, या दोघांच्या भूमिका वैधानिक विकास महामंडळाच्या विरोधातच होत्या. आणि त्यांनी तो त्याचा खुळखुळा केला, त्याला ते पण कारणीभूत आहे असं मला आज म्हणावंसं वाटतं. सर, शेवटचा प्रश्न की एवढ्या सगळ्या संघर्षानंतर जे स्वातंत्र्य मिळाले, जो मुक्तीसंग्राम झालाय, तो जर पूर्णत्वास न्यायचा असेल तर मराठवाड्यातल्या जनतेसाठी आपण काय संदेश द्याल आणि ही गोष्ट कुठल्या गोष्टी अशा केल्या पाहिजेत ज्यामुळे या स्वातंत्र्याला एक पूर्णत्व येऊ शकतं? एक तर स्वातंत्र्याच्या उर्मी आणि जुलमी राजवटी विरुद्ध आणि जिम्मेदारानं हुकूमत जेव्हा असं म्हणतो की कोणाचंही सरकार असो ते रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे, त्याविषयीच्या विरुद्ध जर का आपण संघटित होणं हे एक तर महत्वाचं वाटतं. दुसरं मला असं वाटतं की आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आता एकात्मतेने लढतो आहोत. शिक्षणाचे प्रश्न महत्वाचे आहेत, सिंचनाचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यासाठी म्हणून जमेल त्या पद्धतीने आणि जमेल तो राजकीय मंच घेऊन, माझा काही आग्रह नाही की अमुक एक विचाराचेच असले पाहिजे, आपापल्या परीने केलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष आज सत्तेवर आहे, त्यांचे अनेक नेतृत्व मराठवाड्यामधलं आहे. त्यांनी सुद्धा हे समजून घेऊन की आपल्याला कोणती भूमिका घेतली पाहिजे त्या दिशेने त्यांनी झालं पाहिजे. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडण असायचं काहीच कारण नाही ना आपल्याला. ते टिकवणं आणि ते चिरस्थायी होणं, चिरायू होणं हे मला माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. सर, आपले खूप खूप आभार. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामावर आपण खूप सखोलपणे चर्चा केली. अशाच विषयांसंदर्भात पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.